ये नहीं चलने देंगे, ये नहीं चलने देंगे जी, ये तानाशाही नहीं चलने देंगे जी। सरकार आएगी तो आम की ही। आंब्याचं काय बनवणार म्हणतात ते? आम 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 मतलब हमारा आम। ऐसा कैसा तुम्हारा आम? अरे आंबा तो हमारा है। आंबा कोकन में का है? ये तो सरल सरल कोकन के मानुष की गळचेपी है। आंबा हमारा, तुम बोल रहे हो कि आज तुम बोलता है कि आंबा हमारा है, कल बोलेगा काजूगर हमारा, कोकम हमारा, ऐसा फरस हमारा, ऐसा नहीं चलेगा। ओ नहीं जी, ओ नहीं। आम आम मतलब सामान्य व्यक्ती जी। आता हळूहळू यांचा राज कपूर होतोय असं नाही वाटत एक तुम्हाला? मिनिट सर, एक गोष्ट यांची मला पटलेली आहे की आंबा म्हणजे सामान्य माणूस. खरंय, का केवढी पिळवणूक होते सामान्य माणसाची. बस ये हम नहीं चलने देंगे जी, ये सब हम बदल डालेंगे जी। जी सर आप पहले यहाँ बैठ जाइए सर, प्लीज तुम्ही बसून घ्या. तर मंडळी, सगळे गेस्ट आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आता आपण मेन चर्चेला सुरुवात करणार आहोत की या वर्षीची सगळ्यात बेस्ट फिल्म कुठली आहे. सगळ्यात आधी मी साहेबांना विचारणार आहे, तुम्हाला काय वाटतं? ये रे पैसा. तुम्ही तुमची वेगळी का नाही बनवत? कुठली? पैसा झाला खोटा. हे पहा अध्यक्ष महोदय, एरे रे पैसाच उत्तम आहे चित्रपट. बरं, त्यांच्या मते ये रे पैसा हा चित्रपट बेस्ट आहे. आता मी बाणे साहेब, तुम्हाला मला विचारायचं, तुमचं काय मत आहे? सिनेमा एकच बेस्ट आहे, त्याचं नाव आहे मुरांबा. का? कारण तो आंब्यापासून बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये कोकणातला एक हिरो पण आहे. कोण? आंबेवाघ. आंबेवाघ. सर, अमेय. आंबेय नाही, अमेय वाघ. हे अमेय वाघ असं आहे आणि तो कोकणातला नसून तो पुण्याचा आहे. पुण्याचा आहे तो ऍक्टर, पुण्याचा. अरे ते पुण्याचा आहे, बारामतीचा नाहीये ना. बस. अरे बारामतीत तर पुणे येतं. पुण्यामध्ये बारामती येतं असं माझं म्हणणं होतं. ठीक आहे, तो असेल पुण्याचा, पण ती हिरोईन जी आहे मिथिला पालकर, ती तर कोकणातली आहे ना. ती मुंबईची आहे. इथेच तुमचं चुकलंय गणित, म्हणूनच त्यांचं सारखं ब्रेकअप होतंय. तुम्ही हिरो नाही ते हिरोईन, कुणीतरी एक जण तरी कोकणातलं घ्यायला पाहिजे होतं. कोकणातला माणूस कसा नाती जपणारा, नाती बनवणारा. मग आमची कट्टी फू. साहेब इथे चिडलेले आहेत. मला तुम्हाला विचारायचंय, तुमचा आवडता चित्रपट कुठला? TTMM. हा? तुझं तू, माझं मी. अध्यक्ष महोदय, मला सांगा, तुमचं हृदयांतर होणार आहे की नाही? तुला कळणार नाही, तुला कळणार नाही. मला काहीच प्रॉब्लेम नाही. हा सिनेमा सुद्धा चांगला होता. एक मिनिट अरे या ठिकाणी काय चाललेलं आहे मला काय कळना झालंय. आपण कुठल्या विषयावरती या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेलो असताना हे काय चाललंय? सिनेमाच्या नावांच्या भेंड्या वगैरे अशा पद्धतीनं या पद्धतीनं चर्चा इथं होणार असेल, मी 1 मिनिट सुद्धा इथं थांबणार नाहीये. या घड्याळाच्या काट्यावर बघून सांगतो, मी आत्ताच्या आत्ता त्याग करतो या सभेचा. असं नका करू. मला अजिबात पटलं नाहीये. ऐकून घ्या दादा. दादा, आता मी येणार आहे साहिलकडे. साहिल, आता शाळेत काय वातावरण आहे? तुला बक्षीस मिळालंय झी चित्रगौरवचं. मुख्याध्यापकांनी म्हणजे आख्या शिक्षकांनी माझं खूप अभिनंदन केलं चित्रगौरव मिळाल्याबद्दल. मित्रांनी पार्टीच केली डायरेक्ट. काय म्हणजे पार्टी तुमची काय असते आम्हाला ऐकायला आवडेल. काय पार्टी असते साधारण तुमच्या ग्रुपची? साधी असते अगदी. म्हणजे आमची कोल्ड्रिंकची कशी असते कोल्ड्रिंकची पार्टी, हा तशी सेम. किती मुलांची पार्टी होती? साधारण 20 जण. अरे वा, खतरनाक.
20 जणांना पार्टी देतो मग मोठा ऍक्टर आता तर ही बक्षिसं मिळत आहेत, पण पहिलं बक्षीस कुठलं मिळालं होतं रे? पहिलं मला जे बक्षीस मिळालं होतं ते पुणे डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये माझा प्रथम क्रमांक आला होता, जो डॅन्समध्ये आला होता. वा, तोच होता माझा प्रथम बक्षीस. पुरस्कार. वा 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 वा. बाकीच्याही सगळ्या टीमकडे लगेचच येणार आहे, पण काय झालं, प्रेक्षकांमध्ये एक खूप महत्वाचे व्यक्ती आलेले आहेत. त्यांच्याशी जरा मला बोलावं असं वाटतं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. मला फक्त महत्वाचं एवढंच माहिती आहे, नाव सांगाल का? शांताराम सुंदर पवार नाव माझं. वा वा वा. शांताराम, हे छानच नाव आहे. हा. शांताराम सुंदर पवार. म्हणजे सुंदर हे वडिलांचं आहे का तुम्हाला लावून घेतलंय आपलं वर तुम्ही? नाही वडिलांचं नाव. आणि शांताराम ऍक्च्युली माझ्या सासऱ्याचं नाव. मला किती वेळा सांगितलंय चला आवाजामध्ये शांताराम हे सासऱ्यांचं नाव घ्यायचं नाही, ही 17वी वेळ आहे त्याची. नाही सर, कसं होतं ते खरं सासऱ्यांचं नाव घेतो इथे येऊन. सिरियसली. आणि सासूबाईंचं नाही घेतलं परवा? ऍक्च्युली सासूबाईंचं काय होतं? नाही बरोबर, शालिनी शांताराम पवार. ऍक्च्युली श्रेयाला नाव दिलं त्या दिवशी, शालिनी शांताराम पवार. आणि मला वाटतं मला विचारा स्टेजवर गेलो हे कुणाचं नाव आहे म्हणून विचारलं, कुणाचं नाव आहे? म्हणून माझ्या सासूबाईंचं नाव आहे. नाही सर, ऍक्च्युली होतं काय की मुलं मोठी होतात, आई बापाचं नाव काढतात. मी माझ्या सासू सासऱ्यांचं पण काढतो. वा वा. तू घर जावई आहे का? काही सर सासऱ्यांची लई प्रॉपर असं बरं बरं, असू द्यात. तुम्ही जे काही सुंदर आहात, शांताराम सुंदर, आपण कोण आहात साधारण? मी ट्रेनर असतो सर. वाव वाव. नाही कळलं कळलं, बस बस. त्याला खून में तेरी मिट्टी. काय काय? खून में तेरी मिट्टी जरा फील आला असतं, बाकी काय. आपण ऐन वेळेला ऍक्ट करू शकतो, ऐन वेळेला त्याला म्युझिक शोधणं फार अवघड आहे. येईल सर, हरकत. हा, तर ट्रेनर का आहात आणि काय करता आपण सर? ऍक्च्युली सर या या, वर यायचंच आहे त्यांना. या. बराच वेळ वाट बघितली, तुम्ही मला बोलवाल तुम्ही बोलवाल. हो, हे कोणाचं गेलं? हे काय केलं? उडी मारून काय केलं? ते जाऊ दे, नाव नाही सांगणार. हे बघ, हे दोनच व्यक्तींनी केलेले आहे आणि दोघांच्याही नावात सचिन आहे. सचिन पिळगावकर सर आणि सचिन खेडेकर. ही तुमची स्टाईल आहे ना, ती गिटार घेऊन उडी मारायची. सर एकदा सोबत करूया का? पोस्टरच होतं ना त्यांचं, आयना का बायनाचं. सरांनी असं गिटार घेऊन अशी मी उडी आता मारली. घाबरलो काय, मगाचपासून एक काहीतरी डॉक्टरची कंबर, ह्यांची कंबर असा विषय झालाय. आता माझ्या कंबरेवर आलंय. हा, घे रे म्युझिक. ऍक्च्युली माझा हाच प्रयत्न आहे की मी ट्रेनर आहे. मी लोकांना ट्रेनिंग देतो आणि फिट करतो. बर. मराठी कलाकारांच्या बाबतीत असं म्हणलं जातं की ते फिट राहत नाहीत. अच्छा. तर आपल्याला खूप स्टॅमिना येण्यासाठी 7.5 वाक्यांनंतर तुझी हवा गेली. तुम्ही का नाही फिट? मी तर ट्रेनर आहे ना, मी कुठे ऍक्टर आहे.